आम देतात आणि आज कसा काय रस्ता चुकला हो राणासाहेब? ते म्हणजे रस्ता चुकलो होतो, हा, पण आता बरोबर आलोय नेहमीच्या रस्त्यावर. अरे बघा रे कोण आलंय आपल्याकडं, स्वागत करा यांचं. राणा आधीचे 4 कर, 1 हाजरी आणि 5 खाड पडणार असतील तर असाच माग जा आणि बाहेरचं सगळं इसरून कुस्तीत लक्ष घालणार असलास तरच हात पाऊल टाक. शाबास शाबास, बसव खाली. शाबास. हा, ठेव कुठला, ठेव, टाक टाक कुठला. शाबास. ए भाल्या, अरे काय करतोयस? उठ इकडे बस. लागलं कर. ए भाल्या, अरे असं करायचं नसते. हे बघ, आपल्याला इथं छोटा मेंदू असतोय. पोरग बारका आहे, मेंदू बी बारकाच असणार की. माणसाला 2 मेंदू असतात, छोटा मेंदू आणि मोठा मेंदू. छोटा मेंदू कुठे असतो? इथे. बरोबर. आणि छोट्या मेंदूचं कार्य काय? माणसाच्या सर्व हालचाली, त्यांच्या कृती यांना छोटा मेंदू नियंत्रण करतो, जसे की उभे राहणे, चालणे, बोलणे, हसणे इत्यादी. ए, अरे तसं नसते. आपल्याला बी 2 मेंदू असतात, एक मोठा आणि दुसरा छोटा. हा, तर छोटा मेंदू असतो ना, तो आपलं चालणं, बोलणं, हसणं हे समजा ठरवीत असते. मोठा मेंदू काय करतो? मोठा मेंदू, अरे याबद्दल तर बाई काय बोलल्याच नाहीत. हे समजा जाऊ दे. हा, पण समध्याने ध्यानात ठेवा, आपल्याला छोटा मेंदू लई महत्वाचा असतोय. तेव्हा कोणी बी मानगुट धरायची नाही आणि ठोका टाकायचं नाही, कळलं काय? राणा, अरे तुझी शाळा बंद करते. अरे एवढी मेहनत घेऊन डाव शिकवतोय आणि तू उलटच सांगतोय. अरे पैलवान आहेस का मास्तर? हा, अरे नसतीच अक्कल चालवायला आहेस. राणा, तू तालमीत नसल्यालाच चांगलं असं वाटायला लागलंय आता मला. अरे का जीवा उठलायस माझ्या? तालीम बंद करायचा इडा उचललायस काय? अरे तसं असेल तर सांग, हिताच्या मैदानात आता नवीन तालीम सुरू करतो. राणा, अरे लय बदलला गड्या तू. अरे तुझं हे बाहेरचं शिक्षण बंद कर, नाहीतर तालीम बंद करून हित शाळा उघडून बसशील. काय ग, एवढी कागद कसली आहेत? शिष्यवृत्तीच्या नोंदी केल्या होत्या ना, त्याची. बरं झालं बाई, एकदाची कटकट गेली तुझ्या मागणं. शाळेत शिकवायचं ते शिकवायचं आणि वर अजून हे बी काम. शाळा सुटल्यावर बी थांबायला लागायचं नव्ह तुला? चला एकत्र जाऊ. नाही नको, मी जाईन ना एकटी. नाही नको,
हो मी येतो. तसं बी तुम्हाला अंधाराचं भ्या वाटतं ना? अंजली, अगं काय अशी घुम्यासारखी गपगप काय आहेस तू? काय झालं? मेहनत होती ग, पण त्या कामाची सवय झाली होती मला. आणि त्या निमित्तानं राणाजी भेटायचे त्याचीही सवय झाली होती. असो, सवयी मोडताही येतात. पण चांगल्या सवयी का म्हणून मोडायच्या आपण? काम संपलं ते सगळं ठीक आहे ग, पण मैत्री आहेच की तुमची. मैत्री आहेच की, पण म्हणून रोज भेटायला हवाच नाही ना. एकाच जागी ठरलेल्या वेळी भेटलो नाही म्हणून काय झालं? मैत्री तर आहेच ना. बघूया बघूया, पुढं माग तुझं मत बदलतंय का ते बघूयाच आपण. नाहीच बदलणार. बदलणार. आधी तर काय संबंध नाही असं म्हणायचीस की, पण मैत्री केलीच नव. आणि आता तर काय राणाजी राणाजी असं चाललंय की तुझं. पण मला एक कळलं नाही, तू राणाजी का म्हणून म्हणतेस? आधी ओळख नव्हती ना, आता ओळख झाली. मग चांगल्या माणसांना आदर द्यायला हवा. दे दे, पण भेटायचं काय बंद करू नकोस हा. आमच्या रानादाला कधी नव्हे ते चांगली सवय लागली आहे, ती तेवढी मोडू नकोस बाई. मी जाते वर्गावर. चल. मला माझी कामं आहेत, तसं राणाजींनाही त्यांचं रुटीन आहेच की. एकदा कामात अडकलो की सवयही मोडून जाईल, माझी आणि त्यांची. लक्षात पण नाही येणार. रोज भेटायलाच पाहिजे हा हट्ट तरी कशाला? आणि तो का पुरवायचा कोणी? कुठं निघाला? अरे चहाची तुला पाल्या. अरे चहा पिऊ नको, दूध पिझ्झा किती वेळा सांगायचं तुला? अरे चहा म्हणजे अरे बॉडी चालते त्यानं. अरे अजून किती चालणार आहेस? हा, अरे जेवढं राहिलं तेवढं तर राहू दे की. तुझ्या सारख्यांची नजर लागली तर जळणारच की. आणि चहाचा काय संबंध त्यात? चहा पिऊन माहितीये का कधी तुला? छे छे, अरे जन्मात नाही पिणार मी. हे बघ, बघितलं का? चहा पिऊन नाही झाले. चहा प्यायचा मूडच गेला माझा. दुसऱ्याला नाट लावण्यापेक्षा तू तुझ्या कामावर ध्यान दे, म्हणजे आयुष्यात काहीतरी प्रगती होईल. साहेबराव, तो शाळेत गेला की आपण दोघं मिळून चहा करून पिऊ. मग तू रमत गमत घरला जा, तो जाऊ दे शाळेत. साहेबराव, आता शाळा बिळा काय नाही, आपण जाऊ आपल्या घरला. का? आणि ते वहिनी साहेबांच्या स्कॉलरशिपचं काम, त्याचं काय? ते स्कॉलरशिपचं काम संपलं आता. आता फक्त आपलं काम आणि तालीम बस. म्हणजे बाईंच्या बरोबर दोस्ती बी संपली का काय? नाही म्हणजे दोस्ती नाही संपली, ते उगा कारण नसताना कसं पाहिजे भेटायचं. चार चौघांच्या डोळ्यात खुपतं ते. कुणाच्या डोळ्यात खुपतंय? वहिनी साहेबांच्या नव? हे वहिनींच्या डोळ्यात कशा पाहिजे खुपल? उगा तोंडाने ते बोलू नका. हा, आणि मला बी त्या वाटेला जायचं नाही. काय झालं? काय झालं आता? कुठं काय झालं? का मला असं वाटू शकत नाही वय? आणि ते असं रोज रोज भेटणं बरोबर वाटत नाही. भेटा बसत वाटत असलं तरी आपण आपलं काम करावं आणि घरला निघावं, कळलं? अरे जा की घरला.
लवकर घरी जायला मिळते की नाही आपल्याला? काय उच्च विद्या विभूषित डिग्रीवाल्या बाई, आता का थांबला? झालं ना शिष्यवृत्तीचं काम? मग निघा आता. का फुकटचा टाइमपास चाललाय? हा, नंतर म्हणाल महाजन सरांनी थांबायला सांगितलं म्हणून वेळ झाला. जा, आवरा लवकर आणि आपापल्या घरी जा. हो सर, निघतच होतो आम्ही. मी जरा जरा काय जरा? ही काय गप्पा मारायची जागा आहे? जरा काय जरा? की भेटाभेटीची जागा आहे? नाही ना, मग निघा आता. तसंही आता तुम्हाला जादा काम इथं करावं लागणार नाही आणि राणा दादा इथं भेटणार नाही. जा आता. आवरा आणि निघा. हो सर, निघतोच. बाई बाई, निलोफर, काय? माझ्या आम्मीला आणि अब्बूला लय आनंद झालाय मला बक्षीस मिळाले म्हणून. थँक्यू. घ्या, मी हाताने बनवले. अरे वा, काय ग निलोफर, ग्रीटिंग कार्ड फक्त अंजली बाईंनाच व्हाय आणि राणादाला काहीच नाही? कार्ड बाईंसाठी अन हे राणादासाठी. आम्मीने बासुंदी बनवले राणादासाठी. राणादाला लय आवडतंय ना म्हणून. अरे वा. अंजली बाई, थँक्यू. थँक्यू. निलोफर शेख. थँक्यू. तुझा. निघूया. हो. चहा पिल्यावर बॉडी जळत्या म्हण. जणू काही डॉक्टरच आहे. अरे जिंदगीभर चहा पिणं माहितीये का तुला? रानाला चहाची चव काय? काय तरी उगाच डोक्यात घेऊन बस. कामावर ध्यान द्या जरा. हे राणा, राणा, राणा. हा? अरे चल की. कुठं? अरे माझ्या त्या चंदगडच्या मित्राची माही आहे, चल जाऊया. अरे माही म्हणजे लय जबरदस्त असते बघ. म्हणजे सणावारी सारखं असते. समजे रिश्तेदार मित्र एकत्र येतात. मटण, रस्सा, भाकरी, मसाले भात, हे जंगी बेत असते बघ. ए, माई म्हणजे माहित नाही वय मला. त्या माईला चल म्हटलं तर वराती नाचायला चल म्हटल्यासारखं तोंड केलं. खायला चल म्हटल्यावर तरी येशील असं वाटलं. जा तू, मी जातो घरला. अरे अरे पण काय झालं? काय नाही. ए राणा, काय झालं सांग की. काय नाही. हे बघ, मला नाही सांगणार का? मी दोस्त आहे ना हो तुझा. माझंच मला कळणं झालं, कशात मन लागणं झालं. मी जातो घरी. अरे पण मन न लागायला काय झालं? माहित नाही. असं कसं मालूम नाही? तुझंच मन आहे की. सांग मला काय झालं ते. अंगात ताकद नाही, लई कटाळ्यागत झालंय. चहा करून देऊ काय तुला? 2 घोट घे, म्हणजे अंगात तरतरी येईल. नाहीतर एक काम कर, तू रातच्याला ये, शेकोटी करू आणि मग निवांत बोलू. मग सांग काय झालं ते. हा नाही, नको. मी जातो घरी, लवकर जेवतो न झोपतो. चल.
अहो तुम्ही दिलेलं लोणचं अंजूला फार आवडलं आमच्या. हो का? आणखीन पाहिजे असेल तर पाठवून देते. हो नाही नाही नको नको, मी करेन ना, तुम्ही शिकवा मला फक्त. ही बघा अंजू आलीच. कशात काकू? ठीक आहे, तू कशी आहेस? मस्त. चला येऊ मग. हो. अंजू आज शाळेतून लवकर आलीयस. लवकर? नाही ग, शाळा सुटल्यावर याच वेळेला येते की मी. रोज उशीर होत होता तुला. हा, तुमचं ते स्कॉलरशिपचं काम संपलं ना, म्हणून राणाजींना भेटायला थांबावं लागत नव्हतं तुला, म्हणून लवकर आलीयस. पण आलीयस ते फार बरं झालं ग. गेले काही दिवस खूप धावपळ झाली ना तुझी. आई, जरा चहा करतेस का? हो करते ना, आणि तिखट मिठाच्या पुऱ्या पण तळते. खाशील ना? नाही नको, चहाच कर नुसता. अंजू काय झालंय? चेहरा का पडलाय बाळा तुझा? अगं काही नाही, चहा कर ना. दमली आहेस का? काम होतं का शाळेत फार? नाही ग, फार असं काही नाही, नेहमीच. मग खा थोडं, बरं वाटतंय की नाही बघ. चुकल्यासारखंच वाटतंय, सवय मोडल्यासारखं. भेटायला हवं होतं का आज मी राणाजींना? असं का होतंय मला? असं नाही व्हायला पाहिजे. काय राणा, आज लवकर आलाय घरी? काम लवकर संपलं. बर येतो. वा राणादा, आज घरी लवकर? ते भूक लागले, आज लवकर जेवतो ना झोपतो. राणा आलास तू? लवकर आलास आज? आणि का रे, काय झालं? तुझं तोंड काय एवढं सुकलंय? काही नाही झालं. अगं बरं आहे मी. हे आज जरा लवकर जेवतो आणि झोपतो. बर बर, तू हातपाय धुवून कपडे घाल आणि ये. म्या गरम गरम वाटते तुला. नाही नको, यापेक्षा मी हातपाय धुतो ना कापड बदलून येतो. तू जेवायला वाढ, मी लवकर जेवतो ना झोपतो. वाढू काय तुम्हाला बी? मग असं कुणी जेवत असेल तर भुकेल्या नजरेनं बघून ये ताटाकडं. का चुकल्यासारखं वाटतंय? आज पण गाठ घ्यायला पाहिजे होती बाईंची, पण उगाच कसं जाणार? आपल्याला शोभणार नाही ते. कसं दिसल? त्यापेक्षा आपण झोपून टाकू. पण नुसतं फोनवर बोललं असतं तरी चाललं असतं. बरकतच्या मोबाईलवरनं फोन करायला पाहिजे होता आज.